हालेलुया, हालेलुया, हालेलुया. गलतीग्रस्त पत्र 4:4-5 वचन. वचन घे संदीपा. परंतु कालाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राच्या अधीन असा जन्मलेला असा होता. यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. बायबल काही सांगते की कालाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला एका स्त्रीद्वारे पाठवले. तो नियमशास्त्राच्या अधीन नियमशास्त्राप्रमाणे जन्माला आला अशासाठी की जे मात्र नियमशास्त्राच्या अधीन आहेत त्यांना खंडणी भरून सोडवावे आणि आपण सर्वजण देवाची मुले बनावी म्हणून. बायबल सांगते देवाचा पुत्र या जगात अशासाठी जन्म घेते की प्रत्येक मनुष्य पापाच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा म्हणून, खंडणी भरून त्याला मुक्त करावे म्हणून येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. हालेलुया. आपण बायबलद्वारे काही गोष्टी पाहू की येशूच्या जन्माचा उद्देश नक्की काय होता. बघा, येशूच्या जन्माचा थेट जे स्पष्टीकरण आहे ते येशूच्या मृत्यूपर्यंत जाते, अगदी वधस्तंभापर्यंत. येशूचा जन्म आपल्याला हे दर्शविते की येशूचा जन्म क्रूसावर बलिदान होण्यासाठी झाला होता, ज्याद्वारे माणसाला पापातून मुक्तता, रोगातून, पीडातून आणि संकटातून मुक्तता मिळण्यासाठी झाला होता. येशू ख्रिस्ताचा जन्म मृत्यूपर्यंत, वधस्तंभापर्यंत, अगदी मात्र लोकांसाठी पीडा सहन करीपर्यंत दर्शवित आहे. येशूचा जन्म जितका आनंदाचा दिवस होता तितका तो दिवस त्या दुःखाला सुद्धा प्रस्थापित करत होता, जे दुःख येशू ख्रिस्त वधस्तंभावर सहन करणार होता. तर बायबलमध्ये बघा, येशूच्या जन्मापेक्षा येशूच्या मृत्यूच्या बाबतीत जास्त लिहिलेलं आहे. प्रभूचे दुःख सहन या बाबतीत अधिकाने लिहिण्यात गेलेले येशूच्या जन्मापेक्षा, कारण प्रभू येशूचा जन्म थेट वधस्तंभ दर्शवित आहे. तर आता बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवते ते आपण बायबलद्वारे पाहू. पहिला आपला मुख्य हेतू आहे येशूचा जन्म का झाला, कशासाठी झाला. कारण असं काय होतं की देवाने आपल्या पुत्राला या जगामध्ये एका स्त्रीद्वारे, कुमारी मरीद्वारे, पवित्र स्त्रीद्वारे आपल्या पुत्राला पाठवले. तर ख्रिस्ताचा जन्म होता साऱ्या मानव जातीला त्याच्या पापातून मुक्त करण्याचा. जसे की मत्ते 1:21 वचनात देवदूत काय म्हणते योसेफाला की मात्र मरीच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून तिला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू ठेव. तो आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारेल. बघा, देवदूत सुद्धा म्हणते येशूचा जन्म आपल्या प्रजेला तारण्यासाठी, पापातून मुक्त करण्यासाठी होणार आहे. प्रभू येशूचा जन्म काय दर्शविते? लोकांची सुटका, पापातून मुक्तता यासाठी दर्शविते येशू ख्रिस्ताचा जन्म. हालेलुया. आणि का पाठवला देवाने आपल्या पुत्राला? देवाने आपल्या पुत्राला पाठवण्याचा निर्णय का घेतला होता तर त्याची सुरुवात उत्पत्तीमध्ये होते. हालेलुया, हालेलुया. तर बघा, ही सुरुवात कशी झाली, का देवाने निर्णय घेतला आपल्या पुत्राला या जगात पाठविण्याचा, आपल्या पुत्राचा जन्म घडवून आणण्याचा. तर बायबल शिकवते की उत्पत्ती 1 अध्यायामध्ये परमेश्वर पित्याने या सृष्टीची रचना केली. सुरुवातीला पृथ्वीवर अंधकार होता आणि संपूर्ण पृथ्वी
इच्छा परमेश्वर पित्याची होती. म्हणून परमेश्वर पित्याने काय केलं पहा. देव पित्याने मात्र या पृथ्वीमध्ये जो अंधकार होता त्या अंधकारामध्ये प्रकाशाची निर्मिती केली. म्हणजे आकाश पृथ्वी निर्माण करायला सुरुवात केली आणि देवाने जो बनवला तो प्रकाश. प्रथम या अंधकारामध्ये देवाने प्रकाशाची निर्मिती केली आणि मग पृथ्वीमध्ये जे जल होते पाणी, त्या पाण्याच्या मध्यभागी देवाने अंतराल निर्माण केले आणि वरच्या जलास अलग आणि खालच्या जलास अलग केले. खाली जेवढं पाणी होतं ते सर्व पाणी देवाने एका ठिकाणी साठवलं आणि त्या पाण्याला नाव दिलं समुद्र म्हणून. बाकी जमीन देवाने कोरडी बनवली. कोरड्या भूमीवर देवाने प्राणी जीवजंतू निर्माण केले, झाडे पाणी निर्माण केली, आकाशात उडान करणारे पक्षी निर्माण केले. पाण्यामध्ये देवाने अनेक जीवाणू मासे निर्माण केले. देव पित्याने सृष्टीची रचना सुंदर रीतीने घडवल्यानंतर या पृथ्वीवर अधिकार चालवण्यासाठी, सत्ता चालवण्यासाठी आपण एक मनुष्य निर्माण करू हा निर्णय परमेश्वर पित्याने, प्रभू येशूने आणि पवित्र आत्मेने घेतला. उत्पत्ती 26. देव पिता, प्रभू येशू, पवित्र आत्मा तिघे आपसात बोलत आहेत की आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण बनू जो या सर्वावर अधिकार चालवेल, सत्ता चालवेल, जो या पृथ्वीचा राजा बनेल. म्हणून देवाने उत्पत्ती 27 आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य असा मनुष्य निर्माण केला. नर व नारी अशी ती देवाने निर्माण केली. देवाने प्रथम पुरुष घडवला. उत्पत्ती 2:7. मातीपासून घडवला आदाम. देवाने आदामाला घडवलं आणि मग आदामाची फासली काढून स्त्री बनवली. उत्पत्ती 2:21-24. देवपित्याने आदामासाठी खास एदेन बाग लावली. खास एदेन बागेची तयारी केली. त्या बागेमध्ये देवाने खाण्यासाठी उपयोगी अशी फळझाडे निर्माण केली. जीवनाचे झाड, बऱ्या वाईटाचे ज्ञान प्राप्त करून देणारे झाड. तसे त्या बागेला पाणी देण्यासाठी देवाने एक नदी निर्माण केली. त्या नदीचे फाटे फुटून 4 नद्या झाल्या. आदाम हव्वा ते एदेन बागेत राहू लागले. देवपित्याने आदामाला एकच आज्ञा लावून दिली. उत्पत्ती 2:15-17. बागेच्या वाटेल त्या झाडाचे फळ तू यथेच्छ खा, परंतु बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस. ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. ही सक्त आज्ञा परमेश्वर पित्याने आदामास लावून दिली. आता प्रश्न हा निर्माण होतो, देवाने सर्व काही बागेमध्ये किंवा या पृथ्वीमध्ये उत्तम आणि चांगलं घडवलं होतं, मग बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं मध्यभागी झाड का निर्माण केलं, ज्याचे फळ आदामाने खाऊन पुढे पाप आलं? तर त्या झाडाची निर्मिती आज्ञा म्हणून झाली होती, कारण सैतान जो आहे तो पृथ्वीवर खाली पडलेला होता. तो माणसाला बिघडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू शकत होता आणि मनुष्य फसू शकत होता हे देवाला पूर्ण ठाऊक होतं. म्हणून देवाने आज्ञा म्हणून त्या झाडाची निर्मिती केली होती की जोपर्यंत मनुष्य आज्ञा पाळते तोपर्यंत सैतान त्याच्यामध्ये मुळीच प्रवेश करणार नाही. त्या झाडाची निर्मिती आज्ञा म्हणून झाली होती. परंतु पुढे बायबल सांगते की सैतानाने आदाम हव्वा यांना भुरळ घातली. उत्पत्ती 3 आणि या दोघांनी पण त्या झाडाची फळ खाल्ले आणि जगात पापाने प्रवेश केला. हालेलुया, हालेलुया. ज्या मनुष्याला देवाने पृथ्वीचा राजा बनवलं होतं, ज्या मनुष्याला देवाने पृथ्वीचा राजा बनवलं होतं, तो मनुष्य आता मात्र बिघडलेला होता. त्याने पाप केले होते. आदाम हव्वा या दोघांनी परमेश्वराची आज्ञा मोडलेली होती. जो आदामाला देवाने आपलं रूप, आपलं सामर्थ्य, आपला आत्मा दिला होता, जो आदामाला देवाने आपली शक्ती दिली होती, तो आदाम आता बिघडलेला होता. या आदामाने आता आज्ञा
मोडलेली होती. या आदम हव्वेने पाप केलेलं होतं. आता आदम हव्वेच्या पापाचा परिणाम या पृथ्वीवर झालेला होता. जो पृथ्वीचा राजा होता तोच आता बिघडला होता. त्यानेच आता पाप केलं होतं. तर आता या पृथ्वीत एक राजाची गरज होती. पृथ्वीमधले शाप नष्ट करण्यासाठी, पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी एका राजाची गरज होती. आणि या राजाने जगात जन्म घ्यावा म्हणून देवाने पहिली भविष्यवाणी केली. उत्पत्ती 3:15. बायबल सांगते, परमेश्वर पिता म्हणते सैतानाला, त्या सापाला, की मात्र तुझी संतती आणि या स्त्रीची संतती याच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापित करीन. पुढे प्रभू परमेश्वर पिता काय म्हणते पहा. परमेश्वर पिता आपल्या पुत्राच्या जन्माबाबतीत म्हणते, हा पुत्र म्हणजे प्रभू येशू. प्रभूच्या बाबतीत म्हणते की तो प्रभू येशू सैतानाचे डोके ठेचणार. प्रभू येशू सैतानाचे डोके ठेचणार हे वचन येशूला दर्शविते. प्रभू येशूला, तो प्रभू येशू होता की प्रभू येशू या सैतानाचे डोके ठेचणार, पापाला नष्ट करणार, सैतानाचे कृत्य नष्ट करणार. बायबल सांगते योहानाचे पहिले पत्र 3:8 प्रभू येशूचा जन्म सैतानाचे कृत्य नष्ट करण्यासाठी झाला. देवपित्याने भविष्यवाणी केली की मात्र माझा पुत्र जन्म घेईल आणि सैतानाचे डोके ठेचेल. ज्या वेळेला सैतानाचे डोके ठेचले जाणार त्याच वेळी सैतानाचा अंतकाल जवळ येणार. बघा, सैतानाने प्रथम स्त्रीला फसवण्यासाठी सापामध्ये प्रवेश केला. कारण जेव्हा सैतान खाली पडला होता, प्रकटीकरण 12:7-9 जुनाट साप अजगर म्हणून खाली पडला होता. स्त्रीला फसवण्यासाठी सुद्धा देवाने बनवलेल्या सापामध्ये सैतानाने प्रवेश केला, साप बनून. म्हणजे सैतान साप होता, बागेमध्ये पण साप होता. या सापाबरोबर सैताने सापाने जाऊन मैत्री केली, प्रवेश केला त्याच्यात आणि स्त्रीला फसवलं. म्हणून प्रभू या ठिकाणी म्हणते की माझा पुत्र तुझे डोके ठेचणार, तुझे डोके तुडविणार. जेव्हा सापाचे डोके तुडविले जाते, जेव्हा सापाच्या डोक्याला मार लागतो, तेव्हा त्याचा अंतकाल जवळ येतो, तेव्हा तो तडपतो आणि मृत्यू पावतो. प्रभू येशूच्या वधस्तंभाच्या द्वारे सैतानाचे डोके ठेचले गेले आणि त्याचा अंतकाल जवळ आला. आता सैतानाचा अंतकाल जवळ आलेले, पृथ्वीच्या नासणीची सुरुवात झालेली आहे. म्हणजे सैतानाचे कृत्य ख्रिस्ताच्या वधस्तंभाद्वारे नष्ट होत चाललेली आहेत. आणि म्हणून मात्र प्रभू येशूला आपला उद्धारक आणि आपला प्रभू म्हणून स्वीकारणारे लोकांना स्वर्गीय राज्य मिळणार. आणि मग या जगातलं पाप, वाईट सर्व नाहीस होणार. सैतान कैदी बनणार. अनंत कालासाठी, युगांयुगासाठी पीडा भोगण्यासाठी तो गंधक अग्नीच्या सरोवरात सैतान पडला जाणार. प्रकटीकरण 20:10 युगांयुगासाठी सैतान पीडा भोगणार आणि प्रभूचे लोक युगांयुगासाठी प्रभू बरोबर राज्य करणार. तर प्रभू येशू बाबतीत देव पिता काय म्हणते की सैतानाचे डोके ठेचणार. आता येशूचा जन्म का होणार होता? पहिली गोष्ट होती येशू ख्रिस्ताच्या जन्माचा संकेत म्हणजे सैतानाची कर्म नष्ट करणे, सैतानाची कृत्य नष्ट करणे हा ख्रिस्ताच्या जन्माचा पहिला उद्देश होता. ख्रिस्ताच्या जन्माचा दुसरा उद्देश होता आपल्या प्रजेला पापापासून तारणे, म्हणजे पापापासून पूर्ण रीतीने मुक्त करणे, पापापासून त्यांना सोडविणे हा ख्रिस्ताच्या जन्माचा दुसरा संदेश होता. तिसरा प्रभूच्या जन्माचा संदेश होता की प्रत्येक मानवाला आरोग्य, शांती, सुख आणि समाधान देणे. आणि चौथा संदेश होता जो मनुष्य स्वर्गातून आलाय तो परत स्वर्गातच गेला
पाहिजे. हा प्रभूच्या जन्माचा चौथा संदेश होता. तर आता हे चारही गोष्टी आपण या बायबलद्वारे पाहणार आहोत. तर येशू ख्रिस्ताच्या जन्माबाबतीत सुरुवातीलाच पित्याने सांगून ठेवलं होतं की येशू जन्माचा पुत्र जन्म घेणार, जो खरा राजा बनणार, ज्याच्या राज्याला अंत नसणार, ज्याचं राज्य कधीच नष्ट होणार नाही. कारण आदामाचं राज्य नष्ट झालं. आदामाच्या पापामुळे, आदामाने केलेल्या चुकीमुळे हे राज्य सैतानाच्या हातात गेलं होतं. पण आता हे राज्य पुन्हा प्रभूच्या हातात आलं आणि प्रभूचं राज्य अनंत काळाचं राज्य बनलं. लूक 1 अध्यायामध्ये बायबल काय सांगते पहा. त्या ठिकाणी देवदूत म्हणत आहे पवित्र माता मरेला 31 पासून, तू गरोदर अशी व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल तर त्याला परंपराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद त्याचे राजस्थान दे आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. 33 पर्यंत काय सांगते वचन? प्रभूच्या राज्याचा अंत होणार नाही, युगानुयुग राज्य. म्हणजे येशू ख्रिस्ताचं राज्य आजही चालू आहे. या राज्याला अंत नाही. पहिला राजा देवाने पृथ्वीत निर्माण केला होता आदाम, पण तो बिघडला आणि ते राज्य सैतानाने हिरावून घेतलं, चोरी करून घेतलं आणि पुन्हा येशूने जगाचा जन्म घेतला तेव्हा हे राज्य येशूच्या अधिकारात आलं, प्रभूच्या सत्तेमध्ये आलं. आज राज्य प्रभूच्या हातात आहे आणि या राज्याला अंत नाही. हे राज्य कधी नष्ट होणार नाही, कारण युगायुगाचं राज्य आहे हे प्रभू येशूच्या हातात आहे. तर मात्र या प्रभू येशूच्या बाबतीत आपण पाहू की देवाने आपल्या पुत्राला या जगात पाठवण्याचा निर्णय घेतला अशासाठी की सैतानाची कृत्य नष्ट व्हावी म्हणून. आणि मात्र साऱ्या लोकांसाठी प्रभू येशू बलिदान व्हावे. येशूचा जन्म मृत्यूपर्यंत मात्र या गोष्टी आपल्याला शिकवते. या बाबतीत बायबल आपल्याला सांगते. बायबल या बाबतीत आपल्याला अनेक गोष्टी शिकवते की येशूच्या जन्माच्या गोष्टी वधस्तंभापर्यंत आपल्याला नेते, वधस्तंभाची माहिती आपल्याला देते. तर कसं बघा, ज्या वेळेला आदम हव्वेने पाप केलं, आज्ञा मोडली, तेव्हा दोघांनी काय केलं? उत्पत्ती 3 अध्यायामध्ये पाप केल्यानंतर, आज्ञा मोडल्यानंतर दोघे जाऊन झाडामध्ये लपले. देवाने आवाज दिला. उत्पत्ती 3 अध्याय 9 ते 13. आदाम तू कुठे आहेस? आदाम म्हणतो मी तुझा आवाज ऐकला म्हणून झाडात लपलो. पाप केले, फळ खाले, आज्ञा मोडले, सांगतच नाही. प्रभूला म्हणतो तुझा आवाज ऐकला म्हणून मी झाडात लपलो. देव पित्याने म्हटलं काय? ज्या झाडाचं फळ खाण्यासाठी मी तुला मनाई केली होती त्याचं फळ तू खाल्लंय का? आदाम म्हणतो जी स्त्री तुम्हाला सोबती दिली तिने मला फळ दिलं म्हणून मी खाल्लं. मी पाप केलं असं सांगत नाही, तू दिलेली स्त्री. जेव्हा देवाने आदामाला त्याची फासली काढून स्त्री बनवून जेव्हा त्याला दिली तर आदाम म्हणतो माझ्या हाडात लाड, माझ्या मांसातलं मांस, ही नारी आणि मी नर. पण जेव्हा तो पापात पडला देवाला काही सांगतो? तू दिलेली स्त्री, माझी नाही तुझी. आता देवाला सांगतो तू दिलेली स्त्री. आणि जेव्हा देवाने स्त्रीला म्हटलं तू हे काय केलंस? सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी खाल्लं असं स्त्री म्हणते. ती पण आपलं पाप कबूल करत नाही, ती पण दोष आरोपच करते. दोघं काम तेच करतात, एकमेकावर आरोप. आणि पाप कबूल करत नाही. देवाने संधी दिली होती पण तरी पाप कबूल केलं नाही. म्हणून देवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला, त्यांच्या जीवनात शाप आले. उत्पत्ती 3 अध्याय 16 ते 19 वचनापर्यंत या दोघांच्या जीवनात शाप आले. दुःख, पीडा, रोग आणि मृत्यू या सर्व गोष्टी ओढवल्या गेल्या आदम हव्वा आणि येणाऱ्या प्रत्येक मानवाच्या जीवनात. तेव्हा आदम हव्वेने काय केलं? आपली नग्नता झाकण्यासाठी अंजिराची पाने शिवून वस्त्र घातले, कपडे. पण पानं सुकल्यानंतर गळून पडतात. म्हणून देवाने काय केलं? देवाने आदम हव्वाच्या पापाबद्दल प्रायश्चित म्हणून एक मेंढरू मारलं. हालेलुया. देवाने मात्र एक प्राणी बलिदान दिला. आदम हव्वेच्या पापाबद्दल देवाने एक निर्दोष बलिदान दिलं. हे कसं कळते आपल्याला? उत्पत्ती 3 अध्याय 21
वचनात देवाने चंद्र वस्त्र करून आदम हवेला घातली. चंद्र वस्त्र म्हणजे चामड्याचे कपडे, कातड्यांचे. चामडं जे असते, कातडे जे असते, त्याचे कपडे शिवून देवाने आदम हवेला घातले. आता हे चामडे, चंद्र वस्त्र म्हणजे प्राण्यांचे प्राणी जे असतात, जनावरे प्राणी, या प्राण्यांचे कातडे, प्राण्यांची चामडे प्रभूने काढले. म्हणजे याचा अर्थ प्रभूने प्रथम एक बलिदान दिलं होतं. परमेश्वर पित्याने आदम हवेच्या पापाबद्दल एक बलिदान दिलं होतं, एक मेंढरू दिलं होतं, किंवा कोकरू, मेंढरू, बकरा, काहीतरी असा एक प्राणी दिला होता ज्याचे कातडे काढून कपडे शिवले होते देवाने. बघा, आता थंडीच्या दिवसात स्वेटर घालतात, अंगावर ब्लँकेट घेतात, शॉल, अशा अनेक वस्तूंचा उपयोग केला जातो जे लोकर पासून तयार होते ना, लोकरीपासून तयार होते. तर लोकर जे असते मेंढरांच्या केसापासून बनवलं जाते. प्राण्यांचे जे केस असतात त्या केसापासून स्वेटर, ब्लँकेट अशा अनेक वस्तू बनवण्यात येतात. परंतु ते केस काढण्यासाठी मेंढरा बकऱ्यांचे प्राण द्यावे लागत नाही, त्यांचे केस काढले जातात. पण त्यांचं चामडं काढायचं असेल, त्यांचं कातडं काढायचं असेल तर त्यांचा बली द्यावा लागतो, तो त्यांचा प्राण घ्यावा लागतो. आणि देवाने या ठिकाणी एक प्राणी मारला, त्याचे चामडे काढले. तो प्राणी देवाने आदम हवेच्या पापाबद्दल म्हणून बलिदान दिला आणि त्याचे कातडे काढून त्याचे वस्त्र शिवली आणि ती वस्त्र आदमाने हवेला घातली. तर त्याच दिवसापासून किंवा त्या वेळेपासून सुरुवात झाली माणसाच्या पापाबद्दल बलिदान देणे. मग ते मेंढरू असो, कोकरू असू दे, मेंढा असू दे, या मात्र बकरा असू दे, या काही अर्पण त्यावेळेला सुरुवात झाली माणसाच्या पापाबद्दल बलिदान म्हणून. आणि तेव्हापासून लोक आपापल्या पापाबद्दल अनेक प्रकारची बलिदान देऊ लागले. आपण लेविया पुस्तकामध्ये पाहतो, प्रत्येक माणसासाठी किंवा ज्या प्रकारे त्याला पद आहे, अधिकार आहे, त्याप्रमाणे त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची अर्पणे होती. कोणी बकरा, मेंढा किंवा पारव्याची पिल्ल, पक्षी, अशा अनेक प्रकारची वेगवेगळी अर्पणे होती प्रत्येकाच्या पापाबद्दल. आणि हजारो वर्षापर्यंत लोक आपल्या पापाबद्दल अनेक अर्पणे देत होते. देवाने पहिला प्राणी मारून आदम हवेच्या पापाबद्दल का अर्पण केला? कारण त्या प्राण्यामध्ये पाप नव्हतं. आदम हवेमध्ये पापाला सुरुवात झाली, त्या दोघांनी प्रथम पाप केलं. प्राण्यात तोपर्यंत पाप नव्हतं. प्राणी निर्दोष होते, पक्षी निर्दोष होते, जनावरे निर्दोष होती. सुरुवात मानवातून झाली होती पापाला. म्हणून देवाने एक निर्दोष प्राणी, एक निर्दोष मेंढरू आदम हवेसाठी अर्पण केला होता, त्यांच्या पापासाठी बलिदान केला होता. ज्याद्वारे आदम हवेसाठी केलेल्या बलिदानाद्वारे मात्र आदम हवेला त्यावेळी जीवनदान मिळालं होतं. बघा, देवाने म्हटलं होतं पाप करतील त्या दिवशी तुम्ही मरतील, फळ खातील त्या दिवशी मरतील. पण आदम हवा जिवंत होते, मेले नाही. ते जिवंत होते, मेले नाही. पहिली गोष्ट, कोणतं मरण होतं ते देवापासून अलग होणे. हे पहिलं मरण होतं की देवाबरोबरचं त्यांचं नातं तुटलं गेलं होतं आणि तरी ते जिवंत होते, कारण देवाने त्यांच्यासाठी बलिदान दिलं होतं. परमेश्वराने स्वतः त्यांच्यासाठी बली दिला होता, ज्याद्वारे ते जिवंत होते. हालेलुया, हालेलुया. म्हणून एक बलिदान माणसासाठी जीवन दर्शवित होतं, एक बलिदान माणसाच्या पापाची मुक्ती दर्शवित होतं. आणि तेव्हापासून लोक आपल्या पापाबद्दल बलिदान देऊ लागले. परमेश्वराने हे नियम लावून दिले की तुम्ही आपल्या पापाबद्दल एक मेंढा द्या, कोकरू द्या, मेंढरू द्या, पक्षी द्या, बकरा द्या. ही अर्पणे बनली गेली होती. पण आता मानवाचं पाप इतकं भयंकर रीतीने वाढलं होतं की एक मेंढरू, एक कोकरू, एक बकरा देऊन पापे मिटली जाऊ शकत नव्हती. इब्री लोकांस पत्रामध्ये 10 अध्याय 4 ते 5 बैला
मेंढराचे, वासराचे रक्त, बैलाचे आणि बकऱ्याचे रक्त असमर्थ झाले होते माणसाची पापे दूर करण्यासाठी. आता कोणत्याही प्राण्याचं रक्त माणसाला पापातून मुक्त करू शकत नव्हतं, कारण पाप अनेक पटीने वाढत चाललं होतं. इब्री लूकास पत्रामध्ये 10:12 जो याजक प्रतिदिवशी माणसासाठी दररोज बलिदान करत होता, त्याद्वारे आता पापे मिटली जाणार नव्हती, कारण त्याला दररोज यज्ञ करावे लागत होते, प्रति दिवशी यज्ञ करावे लागत होते, प्रति वर्षी यज्ञ करावे लागत होते, नेहमी यज्ञ करावे लागत होते. आता एक सार्वकालिक यज्ञाची गरज होती, एक सार्वकालिक बली हवा होता, ज्याच्या रक्ताने साऱ्या मानव जातीची पापे धुतली जाणार होती. हे रक्त कोणत्या मानवात नव्हते, आता हे रक्त कोणत्या प्राण्यात उरलेले नव्हते, कोणत्या पक्षात नव्हते. पवित्र रक्ताची गरज होती, निर्दोष रक्ताची गरज होती, नीतिमान रक्ताची गरज होती, जे मनुष्यात नव्हते. आता या रक्तासाठी देवाने काय केलं? आपल्या पुत्राला पाठवलं, आणि आपल्या पुत्राला पाठवण्याच्या अगोदर त्याला मनुष्य बनवलं, कारण देवाचा पुत्र सुरुवातीला शब्द होता. हालेलुया. देह नव्हता, शरीर नव्हता, शब्द होता. योहान 1:1-3, योहान 1:14. हालेलुया. आता देवाचा पुत्र शब्द होता, देह नव्हता, शरीर नव्हता. तर आता रक्त तर शरीरात तयार होते, मग आता शरीराची गरज होती, मग आपल्या पुत्राला जन्म घालणं गरजेचं होतं. देव पिता आपल्या पुत्राला सहजच वरून डायरेक्ट 20-25 वर्षाचा किंवा 30 वर्षाचा पुरुष पाठवू शकत नव्हता. त्याला प्रथम जन्म घेणं गरजेचं होतं. पण जन्म कसा घेणार? कारण प्रत्येक मानवामध्ये पाप होतं, प्रत्येक मानवाच्या रक्तामध्ये पाप मिसळलेलं होतं. आदामापासून जी सुरुवात झाली होती, जे पाप आदामाच्या रक्तात आलं होतं, ते रक्त साऱ्या मानवात मिसळलेलं होतं. आता मनुष्यापासून देवाच्या पुत्राचा जन्म होऊ शकत नव्हता, म्हणून देवाने ही योजना बनवली आपल्या पुत्राला पाठवण्यासाठी. पवित्र आत्म्याच्या द्वारे मात्र ही योजना पूर्ण केली. जसं की बघा, देवाने आपल्या पुत्राला जगात पाठवताना पवित्र मरीची निवड केली. लूक 1:26 आणि तिच्यावर देवाने आपला पवित्र आत्मा पाठवला, आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे ती गर्भी संभावली. तिच्या उदरात जे बालक तयार होत होते, ते मात्र परमेश्वरापासून तयार झाले, पवित्र आत्म्यापासून तयार झाले. म्हणून योहान 1:13 येशू ख्रिस्ताचा जन्म मनुष्याची इच्छा, देहाची इच्छा, या रक्त यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. बघा काय सांगते, मनुष्याची इच्छा, देहाची इच्छा किंवा रक्त. कारण रक्तामध्ये पाप मिसळलेलं होतं, रक्तापासून झालाच नाही. मानवी रक्त नव्हतं येशूमध्ये, हे रक्त पित्यापासून तयार झालं होतं. भले कुमारी मरीच्या उदरात येशूचा जन्म झाला होता, पण येशूमध्ये मानवी रक्त नव्हतं, मनुष्याचं रक्त नव्हतं. हे पित्यापासून तयार झालं होतं, हे पवित्र आत्म्यापासून तयार झालं होतं. म्हणून बायबल सांगते की येशूचा जन्म देहाची इच्छा, मनुष्याची इच्छा किंवा रक्ताची इच्छा यापासून झाला नाही, रक्तापासून नव्हे, देवापासून झाला. आता येशूमध्ये एक पवित्र रक्त तयार झालं होतं, निर्दोष रक्त तयार झालं होतं, जे साऱ्या पापी लोकांसाठी बलिदान होणार होतं. ज्या रक्ताने हर एक मनुष्याची पापे धुतली जाणार होती, असं पवित्र, शुद्ध, निर्दोष, नीतिमान रक्त तयार झालं होतं येशूच्या देहात. काय सांगते वचन? काय सांगते बघा, इब्री लूकास पत्रा, येशूचं हे वचन आहे, जे येशू ख्रिस्त आपल्या पित्याला म्हणत आहे. हालेलुया, हालेलुया. इब्री लूकास पत्र 10:10 काय सांगते पहा, त्याच्यामध्ये 4 वचनापासून, कारण बैलाचे बकऱ्याचे रक्त पापी दूर करणं असमर्थ आहे, म्हणून तो जगात येतेवेळी म्हणाला, यज्ञ व अर्पण याची तुला इच्छा
शरीर तयार केले. काय सांगतो येशू? आपल्या पित्याला बैलाचे, वासराचे, बकऱ्याचे रक्त असमर्थ झाले होते. म्हणून या सर्व लोकांची पापे धुण्यासाठी तू माझ्यासाठी शरीर तयार केलं. येशूचं शरीर कोणी तयार केलं? पित्याने तयार केलं. परमेश्वर पित्याने स्वतः प्रभू येशूच्या शरीराची रचना केली. जे मनुष्याच्या इच्छेने झालं नाही, जे मानवाच्या इच्छेने झालं नाही, पित्याने स्वतः शरीर तयार केलं आणि या शरीरात रक्त तयार केलं. निर्दोष रक्त, पवित्र रक्त, ज्याच्याने साऱ्या मानव जातीची पापे धुतली जाणार होती. आणि देवाने आपल्या पुत्राला साऱ्या जगासाठी प्रायश्चित म्हणून पाठवलं. पवित्र आत्म्याच्या द्वारे जन्म घालून आणि मग वधस्तंभाला बलिदान होऊन सर्व लोकांना पापातून देवाने आपल्या पुत्राच्या द्वारे मुक्त केलं. प्रभूने जेव्हा रक्त सांडलं तेव्हा सर्व लोकांची पापे धुतली गेली. योहान 19:34. जेव्हा प्रभूच्या कुशीत भाला पुसकला तेव्हा रक्त आणि पाणी बाहेर पडलं, ज्याच्याने साऱ्या मानव जातीची पापे धुतली गेली. हरेक मनुष्य शुद्ध आणि पवित्र केला गेला येशूच्या रक्ताच्या द्वारे. हालेलुया, हालेलुया. म्हणून या सर्व गोष्टी करण्यासाठी देवाने आपल्या पुत्राला जन्मास घातलं, जन्माला पाठवले जगामध्ये. येशूचा जन्म वधस्तंभासाठी झाला होता. येशूचा जन्म पापी लोकांसाठी मरणासाठी झाला होता. मृत्यू दर्शवितो. म्हणून बघा, ज्यावेळी येशूचा जन्म झाला, लूक 2:8 जेव्हा मरीला तिचा प्रथम पुत्र झाला तेव्हा तिने त्याला गव्हाणीत ठेवले. गव्हाणीत. हालेलुया. आता बघा, ही जी गव्हाणी आहे ही गव्हाणी दगडाची असते. हल्ली तर मात्र दगडाची, बांधकामाची, लाकडाच्या पण आहेत. तरी ती त्यावेळेला दगडाची गव्हाणी होती, ज्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताला ठेवण्यात आलं होतं. कारण मरीला मात्र ज्या वेळेला तिचे दिवस भरले होते, नाव नोंदणीसाठी ती बेथलेमात गेली होती योसेफासह. त्यावेळेला तिचे दिवस भरल्यामुळे मात्र तिला प्रसूतीसाठी जागा हवी होती, पण मात्र कुठेही जागा मिळाली नाही. उतारशालाही भरलेली होती, कारण सर्व ठिकाणाचे लोक आपापल्या गावात येऊन नावनिशी करण्यासाठी आले होते. म्हणून उतारशाला जिकडे लोक थांबतात ती सर्व जागा भरून गेली होती. त्यांना जागा आढळली, पण गायीचा गोठा. जागा सापडली, पण गायीचा गोठा. या गायीच्या गोठ्यात गेल्यानंतर तिथे तिची प्रसूती झाल्यानंतर, सुटका झाल्यानंतर आपल्या बाळाला तिने गव्हाणीत ठेवलं. हालेलुया. आता ही गव्हाणी काय असते बघा. ही दगडाची गव्हाणी होती. गव्हाणीमध्ये गायी, म्हशी, शेळ्या, जी बकऱ्या वगैरे आहेत, त्या गव्हाणीत तोंड घालून धान्य खातात, अन्न खातात किंवा पाणी पितात. गव्हाणीमध्ये जेव्हा तुम्ही पाहिलं असेल, गायी बघा, जेव्हा मात्र ते खाणं, खुराक वगैरे खातात, तेव्हा खाताना त्यांच्या तोंडातून काय पडते? लाळ पडते की नाही? त्यांच्या तोंडातून ती लाळ बाहेर पडत असते. हा चिकट पदार्थ असतो जो त्यांच्या तोंडातून पडतो, तो गव्हाणीवर पडतो. मग ती लाळ पडल्यानंतर त्याच्यावर काय बसतात? माशा, मच्छर येऊन बसतात. ती गव्हाणी खराब होते, त्याच्यावर माशा, मच्छर वगैरे येऊन त्याच्यावर सर्व बसते आणि गव्हाणी खराब बनली जाते. आता या वेळेला बघा, ही जी गव्हाणी होती घाणीने भरलेली असणार, त्याच्यामध्ये मच्छर, माशा आणि दगडाची होती. थंडीमध्ये दगड जास्त थंड होतो. अशा वेळी येशू ख्रिस्ताला त्याच्यामध्ये ठेवले. प्रभूच्या जन्माच्या वेळीच, प्रभूच्या जन्माच्या दिवशीच प्रभूमध्ये दुःखाला सुरुवात झाली होती. त्याच दिवशी प्रभू येशूने आपल्या जन्माच्या पहिल्या दिवशी साऱ्या मानव जातीला संदेश दिला. माझा जन्म तुमच्या पीडा, दुःख, पाप माझ्या अंगावर घेण्यासाठी झालेला आहे. काय म्हटलं येशूने? येशूचा जन्म झाला त्या दिवशी येशूच्या अंगाला हे सर्व घाण लागलं असणार. मच्छर, माशा, थंडीचा त्रास, पीडा, रात्रीची वेळ आणि रातोरात पलायन करायचे. प्रभू येशूने जन्माच्या पहिल्या दिवशी संपूर्ण लोकांना
घेण्यासाठी तर झालेला आहेच, पण तुमची पापे, ती घाण पीडा, मच्छर माशा म्हणजे मानवाची पापे आणि माणसाच्या जीवनात असलेली दुःख ही प्रभू येशू त्याच्या अंगावर घेणार हे दर्शवित होतं. आणि प्रभूने म्हटलं, तुमची पापे, तुमचे दुःख, तुमच्या पीडा माझ्या अंगावर घेण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. हे प्रभूने जन्माच्या पहिल्या दिवशी दर्शविलं. जेव्हा एक बाळ जन्माला येते, आपली मुलंही जन्माला आली, काय केलं आपण? ताबडतोब त्या जन्माला आलेल्या बाळाला कपड्यामध्ये गुलांडलं. कपड्यात गुलांडून आपण त्याला सुरक्षित जागेत ठेवलं. पण येशू ख्रिस्ताला गव्हाणीत ठेवलं, ज्याच्यात घाण होती, ज्याच्यात मच्छर माशा बसल्या होत्या, जो दगड थंडीने मात्र म्हणजे थंड झाला होता आणि ज्याच्यामध्ये थंडावा होता, त्याच्यात येशू ख्रिस्ताला ठेवलं. बघा, बाळाला थंडावा लागू नये, बाळाला ऊब मिळावी म्हणून ताबडतोब त्याला कपड्यात गुलांडण्यात येते, त्याचे हातपाय सर्व बांधण्यात येते की त्याला ऊब मिळावी म्हणून. पण इकडे तर बाल येशूला मात्र त्या ठिकाणी ऊब मिळण्याऐवजी थंडावा मिळाला. लोकांच्या पीडा प्रभू स्वतःवर घेते हे प्रभूने पहिल्या दिवशीच प्रकट केलं. हालेलुया. म्हणून येशूचा जन्म मानव जातीची पापे, मानव जातीच्या पीडा, दुःख, यातना, वेदना स्वतःवर घेण्यासाठी झाला होता. प्रभूने सर्व काही त्याच्यावर घेतलं आणि हा जन्म प्रभूचा दर्शवित आहे. आपल्या सर्वांची दुःख त्यांनी स्वतःवर घेतली. आजच्या दिवशी लोक खातात, पितात, मौज मजा, नाच तमाशा करतात, काय काय करतात, पण हा विचार करत नाही येशूचा जन्म का झाला. माझ्या पापासाठी झाला, मला पापातून मुक्त करण्यासाठी, माझे आजार, माझे दुःख स्वतःवर घेण्यासाठी प्रभूने जन्म घेतला. याची कोणालाच कल्पना नाही, याची कोणाला पण आठवण नाही. कोणी प्रभूला धन्यवाद देत नाही. बस खायचं, प्यायचं, मौज मजा, नाच तमाशा, नवीन कपडे, नवीन वस्तू, हे करा, ते करा, सजावट करा, सर्व याच्या मागे लागलेले आहेत. जीवनाची, आत्म्याची, हृदयाची कोणच तयारी करत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून येशूचा जन्म आज आपल्याला हे दर्शविते की प्रभू येशूचा जन्म सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी, पापी लोकांच्या उद्धारासाठी झाला, लोकांचे रोग पीडा दूर करण्यासाठी झाला. म्हणून जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी एकत्र आपल्याला संकेत देते मानवाचा उद्धार. जसं येशूचं बलिदान मानवाचा उद्धार करत आहे, तसा येशूचा जन्म मानवाचा उद्धार करत आहे, मानवाचे तारण करत आहे, मानवाची बंधने तोडत आहे. येशू ख्रिस्ताचा सार्वकालिक यज्ञ अर्पिला गेला. वचन सांगते इब्रानियोस पत्र 9:12, इब्रानियोस पत्र 10:12, इब्रानियोस पत्र 12:2-3. येशूने सार्वकालिक यज्ञ अर्पण केला आपल्यासाठी, सार्वकालिक यज्ञ. आणि सार्वकालिक यज्ञ अर्पण करून आपल्याला सार्वकालिक मुक्ती मिळवून दिली. आता बकरे वासरे देण्याची गरज नाही, कोंबडी बकरी देण्याची गरज नाही, कारण येशूने स्वतःलाच बलिदान केलं आणि आपल्या सर्वांची पापी धुतली. म्हणून येशूचा जन्म थेट वधस्तंभ दर्शविते. येशूचा जन्म तो मृत्यू दर्शवितो, ज्याच्याने आपल्याला मुक्ती मिळालेली आहे, ज्याच्याने आपला उद्धार झालेला आहे. हा दिवस खाप्या, मौज मजा, नाच तमाशा करण्याचा दिवस नव्हे, हा दिवस सुवार्ता गाजविण्याचा दिवस आहे. येशूचा जन्म म्हणजे लोकांना सांगणं की येशूचा जन्म तुमच्यासाठी, माझ्यासाठी झालाय, आपल्याला पापातून मुक्त करण्यासाठी, आरोग्य देण्यासाठी झालेलं आहे. सुवार्ता गाजविण्याचा दिवस आहे, प्रसार करण्याचा दिवस आहे. हा दिवस आहे गरिबांना दानधर्म करण्याचा, हा दिवस आहे सत्कृत्य करण्याचा, हा दिवस आहे परमेश्वराचे गौरव करण्याचा दिवस आहे. खाप्या, मौज मजा, नाच तमाशा करण्याचा दिवस नाही. हालेलुया. उलट या दिवसात प्रभूने जन्म घेतला लोकांची पापे दूर करायला, पण लोक तर उलट या दिवसात जास्त पाप वाढवतात, अधिक पाप उलट वाढवतात आणि सरासर प्रभू येशूचा अपमान करत आहेत, प्रभू येशूला दुःख देत आहेत. म्हणून प्रभूचा जन्म सैतानाचे कृत्य नष्ट करण्यासाठी, माणसाला आरोग्य देण्यासाठी, माणसाला मात्र या नरकाच्या गुलामगिरीतून मुक्त करून जिकडून तो स्वर्गातून आलेला आहे त्या
स्वर्गात नेण्यासाठी झालेले. प्रभूने मात्र पुन्हा एकदा आपल्याला खरेदी केलं. वधस्तंभाच्या द्वारे पुन्हा आपण पित्याचे बनले, स्वर्गातून आले, परत स्वर्गात जावे. प्रकटीकरण 5:9 प्रभू येशूने पुन्हा एकदा आपल्याला पित्याची मुलं बनवून टाकलं. पित्याचे लोक केले आपल्याला, परत खरेदी केलं आपल्याला आणि पित्याचे बनवून टाकलं. स्वर्गातून आले, पुन्हा स्वर्गात जावे म्हणून. हालेलुया, हालेलुया. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की आपलं जीवन आज आपल्याला प्रभूला समर्पण करायचंय, आपलं जीवन प्रभूला द्यायचंय. बघा बायबल काय सांगते, आपण बायबलमध्ये वचन पाहू. वचन सांगते रोमकरास पत्र 8:32 ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्या बरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. देवाने आपला एकुलता एक पुत्र राखून ठेवला नाही, तर आपल्या प्रत्येकासाठी त्याचे अर्पण केले, आपल्या प्रत्येकासाठी देऊन टाकले. युहानाचे पहिले पत्र 5:20 आपल्याला ठाऊक आहे की देवाचा पुत्र आलाय आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठाई म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, याच्या ठाई आपण आहो. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे. देवाचा पुत्र आलेला आहे आणि हाच खरा देव आहे, हाच सार्वकालिक जीवन आहे प्रभू येशू, ज्याच्या नावात उद्धार आहे, ज्याच्या नावात तारण आहे, ज्याच्याने आपली प्रगती आहे, आपली बंधने तुटणार आहे प्रभू येशूच्या द्वारे, जो सर्व काही आपल्याला देणार आहे सुख समाधान. बघा जसं की मात्र एकदा युरोप कंट्रीमध्ये थंडीचे दिवस असताना भरपूर थंडी लागत होती. बाहेर देशात शक्यता जास्तीत जास्त काही देशात भरपूर थंडी असते. तर तिकडे थंडीचे दिवस होते आणि एक लहान मुलगा थंडीने कापत होता. त्याला थंडी लागत असल्या कारणाने मात्र तो थंडीने कापत होता आणि उभे येण्यासारखं कोणतं साधन त्याच्याकडे नव्हतं. त्याने पाहिले की एक मनुष्य तिथे आहे. त्या माणसाला त्याने जाऊन सांगितलं की मला भरपूर थंडी लागत आहे पण उभे येण्यासारखं काही नाही. त्या माणसाने म्हटलं तुला दिल्यासाठी माझ्याकडे पण काही नाही, पण एक काम कर, पुढे जा, तुला एक घर आढळे, त्या घराचा दरवाजा ठोक आणि दरवाजा उघडल्यानंतर सांग योहान 3:16. हा मुलगा पुढे गेला, ते घर त्याला आढळले आणि घराचा दरवाजा ठोकल्यानंतर एका बाईने दरवाजा उघडला. तेव्हा मुलगा म्हणतो योहान 3:16. तेव्हा त्या बाईने त्या मुलाला घरात घेतले आणि मुलाला घरात घेतल्यानंतर मात्र त्या बाईने त्याला विचारलं तुला भूक लागली का? त्याने म्हटलं होय, मी काही खाल्लं नाही 3 दिवस झालं. घरात आल्यानंतर त्याला मात्र बरं वाटू लागलं कारण बाहेर थंडी जास्त होती. ताबडतोब पहिल्या प्रथम त्या बाईने त्या मुलाला खायला दिलं. त्याने भरपूर खाल्ल्यानंतर पोट भरल्यानंतर त्या बाईने त्याला अंघोळीसाठी गरम पाणी दिलं. कपडे त्याचे घाण झाले होते, त्याला अंघोळीसाठी गरम पाणी दिलं आणि मग त्याला नवीन स्वच्छ कपडे दिले. त्याला नवीन स्वच्छ कपडे दिल्यानंतर त्या बाईने त्या मुलाला राहण्यासाठी खोली दिली. त्या खोलीमध्ये मात्र झोपण्यासाठी चांगला पलंग बिछाना होता, अंगावर घेण्यासाठी चांगले ब्लँकेट होते. तो रात्री पाहतो की बाहेर किती बर्फ पडत आहे, थंडी आहे, पण आता मी अंगावर ब्लँकेट घेऊन झोपणार आहे. हा मुलगा झोपला, सकाळी उठला आणि पाहतो तर काय, ती बाई बाहेर बसलेली आहे आणि एक बिस्तर शेकोटी पेटवलेली आहे आणि तिकडे ती बसलेली आहे. हा मुलगा तिथे गेला आणि तेव्हा त्या बाईने त्या मुलाला म्हटलं की मुला योहान 3:16 काय ते तुला माहिती आहे का? तेव्हा त्या मुलाने म्हटलं योहान 3:16 काय ते मला माहिती नाही, पण मला एवढं माहिती आहे योहान 3:16 माणसाला आसरा देते, योहान 3:16 माणसाला खायला देते, माणसाची भूक तहान मिटवते, योहान 3:16 माणसाला स्वच्छ करते, योहान 3:16 माणसाला वस्त्र देते, योहान 3:16 माणसाला ऊब देते, योहान 3:16 माणसाला जगण्याची आशा देते. आणि हे योहान 16 कोण आहे? प्रभू येशू. काय सांगते? देवाने जगात एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तेव्हा त्या बाईने म्हटलं योहान 3:16 येशू आहे, प्रभू येशू आहे, जो देव
नाही, उन्नती आणि प्रगती आहे. मुलाला जेव्हा याचा अर्थ कळला, त्याने प्रभू येशूला आपला उद्धारक स्वीकारलं आणि मात्र तो प्रभूची सेवा करू लागला आणि प्रभूचा सेवक बनला गेला. पहा, प्रभू येशू जो देव पित्याने आपल्या मानव जातीसाठी दिलेला आहे, ज्याच्या नावात उद्धार आहे, तारण आहे, येशूचा जन्म आपल्या उद्धारासाठी झाला, आपल्या तारणासाठी झाला. लूक 2 वचन काय सांगते पहा, त्या ठिकाणी 11 वचना देवदूत म्हणते, आज दाविदाच्या गावात बेथलेम गावात तुम्हासाठी तारणारा जन्मलेले तो ख्रिस्त प्रभू आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे, तारणारा. येशू उद्धारक आहे, तारणार आहे, जो आपल्यासाठी त्यांनी जन्म घेतला. मग आजच्या दिवशी काय करायचं? आजच्या दिवशी खा प्या मोज मजा नाच तमाशा नाही, तर आजच्या दिवशी देवाला धन्यवाद द्या, गौरव करा, सतत दररोज देवाची स्तुती करा, गौरव करा, प्रार्थना करा, आपली पापे कबूल करून सोडून द्या, आपलं हृदय स्वच्छ करा, ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात बोलवा, प्रभूची सुवार्ता गाजवा. येशूचा जन्म झाला, पहिली सुवार्ता देवदूतांनी गाजवली, दुसरी सुवार्ता प्रभूच्या जन्माची, मात्र दुसरी सुवार्ता जी हन्ना नावाची संदेष्टी होती तिने गाजवली. जेव्हा प्रभूला मंदिरात समर्पण केले तेव्हा तिने म्हटलं, जगाचा तारणारा आलेले, मुक्तिदाता आलेले म्हणून. प्रभूच्या जन्माच्या वेळी सुवार्तेची घोषणा झाली. ताऱ्याने मात्र 3 राजांना येशूकडे आणलं. आज आपल्याला लोकांना प्रभू येशूकडे आणायचंय, प्रभू येशूची ओळख पटवून आपल्याला द्यायचे, कारण येशू उद्धारक आहे, तारणार आहे. आणि आज अनेकांना सुवार्ता गाजविण्याचा आज दिवस आहे, सुवार्ता प्रसार करण्याचा आज दिवस आहे, गरिबांना मदत करण्याचा दिवस आहे, दानधर्म करण्याचा दिवस आज आहे, सत्कृत्य करण्याचा दिवस आहे. म्हणून मनापासून परमेश्वराला, प्रभू येशूला शरण या. त्याचा जन्म आपल्या उद्धारासाठी आणि आपल्या तारणासाठी झाला. जो देव शब्द होता तो आपल्यासाठी मानव बनला. एकदा देवाचा सेवक रस्त्यावरून जात होता. जात असताना त्याने पाहिलं, मुंग्याचं एक वारुल होतं, बील. त्या मुंग्याच्या वारुलावर कोणाचा तरी पाय पडला होता. त्यामुळे ते वारुल म्हणजे ते बील तुटून गेलं होतं. मुंग्या जखमी झाल्या होत्या, अनेक मुंग्या मरण पावल्या होत्या, तर काही मुंग्या तिथून पळ काढत होत्या, कारण त्यांचं घर तुटलेलं होतं. हा देवाचा सेवक म्हणत आहे, मुंग्या तुम्ही आजारी पडल्यात, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेईन, तुमचं घर तुटलंय, मी बांधून देईन, मी तुमच्यासाठी काहीतरी करेन. पण या माणसाची भाषा मुंग्यांना कळत नव्हती. अशाच प्रकारे या साऱ्या जगातल्या लोकांवर सैतानाचा पाय पडलेला होता. अनेक लोक मरत होते, अनेक लोक आजारात, संकटात, पीडित सापडले होते, लोकांचा नाश होत चालला होता. देवाने वरून पाहिलं, देवाने म्हटलं, माणसांनो, लोकांनो, मी तुमच्यावर प्रेम करतो, मी तुम्हाला बरे करीन, मी तुम्हाला वाचवीन, मी तुम्हाला जीवन देईन. पण देवाची भाषा, देवाचा आवाज लोकांना कळत नव्हता, लोकांना समजत नव्हता. तर आता देवाचा आवाज लोकांना कळावा म्हणून देव मानव बनून जगात आला. देव मनुष्यासाठी मनुष्य बनला, मानवासाठी मानव बनला. हा सेवक मुंगीसाठी मुंगी बनला नाही, पण मानवासाठी देव मात्र मानव बनून आला. म्हणून येशूला भूक लागली, येशूला तहान लागली, येशूला वेदना पण झाल्या, येशूला दुःख पण झाले, येशूच्या डोळ्यातून अश्रू पण आले, कारण येशू देव असून मानवासाठी मानव बनला. जे माणसाला अनुभव येतात, जे माणसाला दुःख होतात, त्या साऱ्या गोष्टीचा अनुभव येशूने घेतला. मानवासाठी फुल मानव बनून तो आला. देवही होता, पण मानवासाठी मानव पण बनला. जे अनुभव माणसामध्ये आहे, ज्या पीडा, ज्या यातना, वेदना, सर्व येशूने मात्र सहन केले, ते सर्व अनुभव येशूने घेतले. मानवासाठी तो मानव बनून आला, मनुष्यासाठी तो मनुष्य बनला. हालेलुया. आपण अनेक वेळा पाहतो, लहान मुलासाठी आई वडिलांना पण लहान बनावं लागते, पण आई वडिलांसाठी मोठी झालेली मुलं कधी लहान बनत नाहीत. हालेलुया. बघा, लहान मुलांसाठी मोठे असलेले आई बाप लहान बनतात, त्यांचे विचार, त्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी त्यांच्या जोडीला खेळतात. पण आई वडील म्हातारे झाल्यानंतर जी मुलं मोठी झालेली आहेत, त्या आई बापांसाठी लहान बनत नाही. हालेलुया. आई बापांचे दुःख जाणण्यासाठी. पण येशू ख्रिस्त मोठा असून सुद्धा आपल्यासाठी मानव बनून जगात आला, आपल्यासाठी
आपल्यासाठी मनुष्य बनला, कारण त्याचं प्रेम आहे आपल्यावर. आई वडीलच मुलांसाठी लहान बनतात, तसा परमेश्वर, तसा प्रभू येशू मानवासाठी मानव बनून जगात आला, कारण तो आपल्यावर प्रेम करतो, कारण तो आपल्यावर प्रीती करतो, आपले दुःख आणि आपल्या वेदना तो जाणतो. हा आहे तो आपला प्रभू येशू. त्याने आपल्या मानवा जातीसाठी जन्म घेतला की आपण पापातून, दुःखातून, आजारातून, रोगातून, पीडेतून मुक्त व्हावे आणि ज्या स्वर्गातून आल्या पुन्हा त्या स्वर्गात जावे म्हणून. येशूच्या जन्माचा अर्थ समजून घ्या की येशूचा जन्म आपल्या उद्धारासाठी, तारणासाठी झाला, सैतानाचे कृत्य नष्ट करण्यासाठी झाला, आपल्याला पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाला आणि पुन्हा आपल्याला स्वर्गात नेण्यासाठी झाला. म्हणून आजच्या दिवशी प्रभूला गौरव द्या, आदर द्या, महिमा द्या. खाणं पिणं करणं, गोटी बनवणं, हे करणं याच्या मागे लागू नका. सुवार्ता गाजवा, गरिबांना मदत करा, दानधर्म करा, सत्कृत्य करा. प्रभू आपल्याला आशीर्वादित करेल. हालेलुया, हालेलुया. आता शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.